लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो हप्ता वाटप पुन्हा सुरू होणार आहे। हो, पुन्हा वाटप सुरू होणार आहे। मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या ताईंनो। ज्या ताईंना आतापर्यंत हप्ता भेटला नव्हता किंवा ज्या ताईंना हप्ते भेटलेत त्यांना पुढचा पण हप्ता बघा लाडक्या ताईंनो, ज्यांना 8वा 9वा हप्ता भेटलाय त्यांना या ठिकाणी एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली आहे। कोणत्या ताईला पुढचा हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या ताईला आतापर्यंत हप्ते भेटले नाहीयेत त्यांना देखील या ठिकाणी वाटपाला पुन्हा सुरुवात होणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, अशा कोणी ताई आहेत का ज्यांना 8वा हप्ता भेटलाय पण 9वा हप्ता अजून भेटला नाही, किंवा अशा कोणी ताई आहेत का ज्यांना 7वा हप्ता भेटला होता नंतर 8वा हप्ता भेटला नाही आणि नंतर 9व्या टप्प्यामध्ये 8वा हप्ता भेटलाय पण 9वा हप्ता अजून भेटला नाही। अशा कोणी ताई असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सुरू आहे, एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि लाडक्या ताईंनो हप्ता वाटपाला पुन्हा सुरुवात होणार आहे। कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार नाही, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला 15 मार्च पर्यंत म्हणजे काल किंवा या ठिकाणी आज तर रविवार आहे त्याच्यामुळे जास्त करून या ठिकाणी वितरण झालेलं नाहीये, पण काल पर्यंत 15 मार्च पर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं वितरण किती झालेलं आहे आणि किती ताई बाकी आहेत अजून, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 8वा जो हप्ता आहे, 8वा हप्ता तो 2 कोटी या ठिकाणी किती पर्यंत 48 लाख ताई पर्यंत पोहोचलेला आहे। अजून 4 लाख ताई या ठिकाणी बाकी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल स्वरूपात सांगणार आहे। त्याच्यानंतर 9वा जो हप्ता आहे तो 2 कोटी पेक्षा ताई जास्त ताईंना पोहोचलेला आहे। 9वा हप्ता जो आहे, जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो 2 कोटी पेक्षा जास्त ताईला पोहोचलाय। याच्यामध्ये आकडेवारी अजून भरपूर राहिली, एक 30-40 लाख अजून ताई बाकी आहेत, म्हणजे मोठा आकडा अजून पेंडिंग आहे लाडक्या ताईंनो। त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये मी क्लिअर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला आतापर्यंत पैसे भेटलेत, कोणत्या ताईला पैसे भेटले नाही, सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत? नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती हप्ते भेटले ते सांगायचे, कारण पुढचा एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता असणार आहे। त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे, कारण की आतापर्यंत मार्च महिन्यामध्ये आता याद्या सुरू झाल्या बनवायला, तुम्ही बघितलं असेल मार्च पर्यंत पडताळणी पण या ठिकाणी बऱ्याच ताईंची झालेली आहे। त्याच्यामुळे एप्रिल महिना आता खरं चांगलं चालू होणार आहे, कारण बजेट नंतर हा पहिला असा हप्ता असणार आहे ज्याच्यानुसार तुम्हाला पैसे भेटणार आहेत। त्याच्यामध्ये तपासण्या झाल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 15 मार्च पर्यंत या ठिकाणी 15 मार्च म्हणजे काल पर्यंत लक्षात घ्या या ठिकाणी 8वा हप्ता या ठिकाणी 2 कोटी 48 लाख ताई पर्यंत पोहोचलेला आहे। 2 कोटी 48 लाख ताई, आणि या ठिकाणी सांगितलं होतं वितरण किती ताईंचं होणार आहे, तर ते 2 कोटी 52 लाख ताईंचं होणार होतं। 2 कोटी 52 लाख ताई पर्यंत हे वितरण पोहोचणार होतं, त्यातल्या ताईंना पोहोचले 48 लाख ताईंना, म्हणजे जवळजवळ अजून 8वा हप्ता जो आहे 4 लाख ताईंना बाकी आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 4 लाख ताई अजून बाकी आहेत। त्याच्यामुळे ह्यांचा आता टप्पा सुरू होणार आहे। 8वा हप्ता ज्या ताईंना भेटला नाहीये त्यांची मी तारीख देखील सांगणार आहे, काळजी करू नका, त्या तारखेमध्ये तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल, परत होईल, टेन्शन घेऊ नका। लक्षात घ्या, नंतर 9वा जो हप्ता आहे मार्च महिन्याचा, हा आहे मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो 2 कोटी पेक्षा जास्त ताईंना 2 कोटी पेक्षा जास्त ताईंना या ठिकाणी पोहोचलेला आहे। याची आकडेवारी अजून अपडेट आली नाही, कारण की काल या ठिकाणी काल परवा रंगपंचमी वगैरे सगळ्या गोष्टी असल्यामुळे, शनिवार असल्यामुळे या ठिकाणी आकडेवारी पुढे आली नाही, पण 2 कोटी पेक्षा जास्त ताईंना पोहोचलाय। तर ही उद्या आकडेवारी समजेल आपल्याला, उद्या सोमवार आहे, उद्या आकडेवारी या ठिकाणी समजेल। पण जास्तीत जास्त या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी 20-30 लाख ताई अजून पेंडिंग आहेत, म्हणजे 9वा जर हप्ता आपण बघितला तर ते आहे 20 लाख ताईपर्यंत, अजून 20 लाख पेक्षा जास्त ताईंना आपल्याला अजून या ठिकाणी पोहोचायचा बाकी आहे। आणि लक्षात घ्या, 9वा हप्ता बघितला असेल तुम्ही, या ठिकाणी अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे, अर्थमंत्री ते आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे 2 कोटी 53 लाख ताईपर्यंत हा आकडा पोहोचणार आहे। 2 कोटी 53 लाख ताईंना, म्हणजे जवळजवळ बघा या ठिकाणी अजून 20-30 लाख ताई या ठिकाणी बाकी आहेत। तर एक छोटा तुम्हाला प्रश्न ताईंना सगळ्यांना विचारत आहे
तर लाडक्या ताईंनो तुम्हाला आतापर्यंत हप्ता भेटलाय का, किंवा तुमच्या शेजारी पाजारी असे कोणी बाकी आहेत का ज्यांना हप्ता अजून भेटलेला नाहीये, 8वा हप्ता भेटलेला नाहीये किंवा 9वा हप्ता भेटलेला नाहीये किंवा मागचे हप्ते भेटलेले नाहीत, ज्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत, ज्यांचं अप्रुव्हल सगळ्यांचं पेंडिंग होतं ते पूर्ण झालेलं आहे, ज्यांचं डीबीटी कंप्लीट झाले तरी पैसे येत नाहीत, अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं या ठिकाणी अप्रुव्हल स्टेटस काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, किंवा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। त्याच्यामुळे काळजी करू नका। आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत या राहिलेल्या ताईंना पैसे भेटणार आहेत, ही मोठी बातमी समोर आलेली आहे। बघा, बऱ्याच ताईंना असं वाटलं होतं की बाबा आता 12 मार्च पर्यंत वितरण थांबेल, त्यांनी सांगितलं होतं 7 मार्च ते 12 मार्च मध्ये या ठिकाणी 8वा आणि 9वा हप्ता भेटेल, पण तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं वितरण या ठिकाणी मोठ्या स्वरूपात होणार आहे, 15 मार्च पर्यंत वितरण चालेल असं पण सांगितलं। पण अजून एक मोठी बातमी समोर आली, कारण की या ठिकाणी सुट्टी असल्यामुळे किंवा काही या ठिकाणी गोष्टी असल्यामुळे बऱ्याच ताईंना अजून पैसे पेंडिंग राहिलेले आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत, त्याच्यामुळे आकडेवारीनुसार या ठिकाणी अजून या ठिकाणी हे एक्सटेंड झालेला आहे, वाढण भेटणार आहे आणि हा पुढचा आठवडा देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होणार आहे। म्हणजे उद्यापासून सोमवारपासून शनिवारपर्यंत पुढच्या ह्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला वितरण होणार आहे, ही मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे काळजी करत बसू नका की ज्या ताईंना पैसे आले नाहीत। बऱ्याच ताईंचा मला मेसेज आलेत की सर आम्हाला 8वा हप्ता भेटला 1,500 रुपये, पण पुढचा 9वा हप्ता आम्हाला भेटला नाही। काळजी करू नका लाडक्या ताईंनो, 100% सांगतो तुम्हाला या पुढच्या आठवड्यामध्ये पैसे भेटणार म्हणजे भेटणार, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही। तर लाडक्या ताईंनो एक छोटा तुम्हाला प्रश्न अजून विचारतोय तुमच्या, बघा ह्या गोष्टी ज्या ताईंना पैसे आले नाहीयेत त्या ताईंनी ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत। तुम्हाला अजून एकदा परत सांगतोय कोणत्या कोणत्या गोष्टीत जर तुम्हाला हप्ता आला नसेल, तुम्हाला 8वा 9वा हप्ता आला नसेल तर हा एक गोष्ट तुम्हाला, हा जो एक मुद्दा आहे तो चेक करायचा आहे, ते तुम्हाला मी आता सांगतो, ते लक्षात नीट काळजीपूर्वक पाहायचं आहे। बघा, सगळ्यात पहिली म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। बघा, जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुम्ही कोणती योजना असेल, फक्त लाडकी बहीण नाही, तुम्ही कोणत्या जरी योजनेला भाग घेतला असेल ना तर डीबीटी सगळ्यात पहिलं ऍक्टिव्ह असायलाच पाहिजे, कारण सरकारचा पैसा लाडक्या बहिणीचा असेल किंवा कोणत्या योजनेचा असेल, योजनेचा लाभार्थ्यांचा पैसा तुमच्या अकाउंटला यायचा असेल तर तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्ह ठेवावं लागेल। हे लाडक्या बहिणीसाठी नाही, लाडक्या दादांसाठी पण आहे। लाडके दादा जे कोणी असतील त्यांनी लक्षात ठेवायचंय, आपलं केवायसी कधी पण कंप्लीट असायला पाहिजे, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, किंवा त्याला आपण म्हणतो आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, किंवा त्याला आधार कार्ड सीडिंग असायला पाहिजे। जर तुमचं ऍक्टिव्ह असेल, आधार कार्ड ऍक्टिव्ह असेल, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। म्हणजे बँकेचे या ठिकाणी सरकारचे पैसे कुठे येतात, बँकेमध्ये येतात, आणि बँकेचे पैसे तुमच्या खात्यावर डीबीटी अकाउंट मध्ये येतात। त्याच्यामुळे लक्षात घ्या, डीबीटी ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे। ज्या ताईंना पैसे आले नसतील त्यांनी एकदा डीबीटी अकाउंट एकदा तुमचं ऍक्टिव्ह आहे का या ठिकाणी ऍक्टिव्ह नाहीये, ते इनॅक्टिव्ह झालेलं आहे ते चेक करायचं आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट ही आहे, फॉर्मचं स्टेटस तुमचं अप्रूव्ड असायला पाहिजे। आता बऱ्याच ताई तपासणीमध्ये या ठिकाणी सापडलेले आहेत, बऱ्याच ताई तुम्ही बघितलं असेल सापडल्यानंतर पण असा कुणाला मेसेज आला नाही की तुम्ही या ठिकाणी डिसअप्रूव्ह झालात किंवा तुम्ही या ठिकाणी रिजेक्ट झालात, असं काही मेसेज आलेला नाही। त्याच्यामुळे व्हॉट्सअपला किंवा तुमच्या मोबाईल नंबरला किंवा कुठंच तुम्हाला असं मेसेज आलेला नाही की तुम्ही या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहात, तुमच्या वाहन पडताळणीमध्ये तुम्ही सापडला, असं कुठं काही आलेलं नाही। त्याच्यामुळे जर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर त्याच्याबद्दल एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवतो, कसा तुम्हाला ज्या ताई नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलाय, ज्या ताईंनी ऑनलाईन फॉर्म भरलाय, ज्या ताईंनी पेपरवर फॉर्म भरलाय, फॉर्मवर फॉर्म भरलाय, तर त्या ताईंना या ठिकाणी मी सांगणार आहे की कशा स्वरूपात हे तुम्हाला फॉर्मचं स्टेटस चेक करायचंय। तर कुणाकुणाला तसा व्हिडिओ पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर त्यानुसार बघा, फॉर्मचं स्टेटस आपला अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला मागचा 8वा 9वा हप्ता भेटणार आहे, आणि पुढचा पण म्हणजे जो 10वा हप्ता असणार आहे एप्रिल महिन्याचा त्यांनाच भेटणार आहे। पुढची एक महत्त्वाची गोष्ट, इतर योजनेचा समोर नो असायला पाहिजे। म्हणजे संजय गांधी योजना निराधार योजना आहे, ते 1,500 रुपये तुम्हाला भेटत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पैसे यस येणार आहे आणि ते तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत। पण जर तुम्ही संजय गांधी योजनेचा भाग घेत नसताल तरी तुमच्या पुढे यस आला
तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर आम्ही निराधार योजनेचा पैसा घेत नाहीयेत तरी आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत, आमच्या पुढे यश आले, काय करायचं आम्ही, तर त्यांच्यासाठी पण मी सांगणार आहे, मार्गदर्शन करणार. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे. लाडक्या बहिणीच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी आपले हे लेक्चर असणार आहे, ते सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचं आहे, चॅनलला कोणी नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.